सिंह राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत, अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये. गुरुजी मुलांच्या शिक्षणामध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. गुरुजी मुलांचं शिक्षण चांगलं झालंय परंतु त्यांना नोकरी लागत नाहीये. गुरुजी मुलांना नोकरी चांगली आहे परंतु विवाह योगामध्ये अडचणी येत आहेत. विवाह ठरवून कॅन्सल होतोय, अगदी स्थळच घरापर्यंत येत नाहीये. याचबरोबर गुरुजी विवाहाला अनेक वर्ष लोटले गेले आहेत परंतु संतती सौख्याची प्राप्ती नाहीये. नेमका संतती प्राप्तीचा योग कधी आहे? धार्मिक उपाय करून थकलोय, डॉक्टरी इलाज करून आम्ही थकलोय. याचबरोबर गुरुजी वास्तू घेण्याचा योग आहे का? वाहन घ्यावं का? व्यवसाय केलेला योग्य असेल की नोकरी केलेली योग्य असेल? परदेशात राहावं की मायदेशी राहून मी काम करावं? आजारानं व्याधीनं पीडेनं त्रस्त होऊन गेलोय, काय मार्ग पाहावा? आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यानं आपल्या आयुष्यातील अडचण कमी होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल. या जानेवारी महिन्यामध्ये काही ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे. यात प्रामुख्यानं 12 जानेवारी या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 जानेवारी या दिवशी सूर्य ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 15 जानेवारी या दिवशी मंगळ ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 17 जानेवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये. प्रथम स्थान, या स्थानाला आपण तनुभाव असं म्हणत असतो. या स्थानाचा स्वामी सूर्य ग्रह 14 जानेवारीला राशी परिवर्तन करून पंचम स्थानातनं षष्ठामध्ये येतो आहे. मग पहिले जे काही 14 दिवस आहेत ना, मुलांकडे व्यवस्थित लक्ष देण्याचे, मुलांच्या उत्कर्षाचे, त्याचबरोबर त्यांचं गुणगान करण्याचे हे दाखवत आहे. त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी काही निर्णय तुम्ही घेणार आहात, काही महत्त्वाच्या भूमिका तुम्हाला पार पाडाव्या लागणार आहेत आणि त्या यशस्वी होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची स्थिती अतिशय उत्तम आहे. ज्या जातकांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे, ज्या जातकांना शिक्षणामध्ये शिष्यवृत्तीसाठी अडचणी येत होत्या, या सगळ्या अडचणी दूर होताना दिसताना अगदी पहिल्या 14 दिवसामध्ये. 14 जानेवारीच्या नंतर लक्षात ठेवा, कुठलाही निर्णय जर आपण घेत असाल तर तो एकदा नाही 10 वेळेला विचार करून घ्या. लग्नेश षष्ठामध्ये जातोय, त्या कामामध्ये आपण फसण्याचे अडकण्याचे योग आहेत. शक्यतो कर्ज कोणाकडनं उसने घेऊ नका, कोणाला उसने पैसे देऊ नका, ही बाब अत्यंत महत्वाची असणार आहे. याचबरोबर पोटाच्या संदर्भातले विकार हे 14 तारखेनंतर उद्भवू शकतात, म्हणून बाहेरचं खाणं शक्यतो टाळावं. द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलंय. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 17 जानेवारी पर्यंत पंचम स्थानामध्ये विराजमान असणार आहे आणि नंतर 17 तारखेनंतर तो षष्ठ स्थानामध्ये विराजमान होईल. मग पंचम स्थानामध्ये जोपर्यंत या धनस्थानाचा मालक आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. मग तिथून पुढे घाबरायचं का नाही, चिंतन करून निर्णय घ्यायची, ही गोष्ट फक्त लक्षात ठेवायची. परिवारातील आपल्या एखाद्या सदस्याचं शिक्षण पूर्ण होऊन त्याला नोकरीच्या प्राप्तीचा योग आणि त्याच्याकडनं घरामध्ये आर्थिक जबाबदारी स्वीकारली जाण्याचा योग दाखवतोय. परिवारातील सदस्य आर्थिकतेच्या दृष्टीनं तुम्हाला घरामध्ये मदत करण्याचा योग सुद्धा या निमित्तानं दाखवतोय. घरामध्ये एखादी वस्तू खरेदी करणं, घरामध्ये लागणाऱ्या गोष्टींचा विचार करणं, लेखाजोखा करणं, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अनुभव हा अगदी
17 जानेवारी पर्यंत होताना दिसतोय. 17 तारखेच्या नंतर कुटुंबासाठी पैशाचा खर्च वाढेल. कारणही तसंच आहे. घरातील एखादा सदस्य आजारी पडणे, छोटं मोठं दुखणं, डोकं वर काढणे, त्यासाठी म्हणून त्याला जी काही अडचण येते आहे ती अडचण त्यांची वाढण्याचा योग आहे. म्हणून योग्य वेळेमध्ये चांगल्या डॉक्टरांचं घेतलेलं मार्गदर्शन हे सिंह राशीच्या जातकांसाठी अतिशय महत्वाचं आहे. तृतीय स्थानाला पराक्रमाचं, शौर्याचं स्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह 12 जानेवारीला राशी परिवर्तन करून पंचमातनं षष्ठात जातोय. ज्या वेळेला हा ग्रह पंचम स्थानामध्ये वास्तव्याला आलेला आहे तेव्हापासून तर या 12 तारखेपर्यंत तुमची बहीण असेल, भाऊ असेल, हे स्वतःच्या पायावरती उभे राहत आहेत. त्यांनी पूर्वी काही स्पर्धा परीक्षा दिल्या असेल, त्यामध्ये ते यशस्वी होत आहे. त्यांच्या कर्तृत्वाला अगदी तडजोड नाही आहे आणि त्यांच्या ह्या यशामुळे तुमच्या नावलौकिकात नक्कीच भर पडलेली आहे. आपल्यापेक्षा लहान बहिणीला, भावाला आपल्याला मदत करावी लागू शकते. ती त्यांच्या भविष्यासाठी अत्यंत गरजेची आहे. या तृतीय स्थानातला स्वामी ज्या वेळेला हा षष्ठामध्ये जाईल, म्हणजे पंचमातनं षष्ठात 12 तारखेनंतर या ग्रहांच्या स्थिती अनुभवायला मिळतील या तृतीय स्थानाच्या. त्यावेळेला थोडीशी आपल्या बहिणीच्या, भावाच्या आरोग्याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. छोटं मोठं काही त्यांना संकट काळामध्ये मदत करावी लागेल आणि त्यावेळेला तुमची मदत ही त्यांच्यासाठी शरसबंदी असणार आहे. व्यापार उद्योगाच्या दृष्टीनं जे काही निर्णय घ्यायचे आहेत, नोकरी बदलाच्या दृष्टीने काही महत्वाची भूमिका आपल्याला मांडायची आहे, तर ती तुम्ही 12 तारखेच्या आधी करून घ्या. 12 तारखेच्या आधी रुजू होऊन जा. नंतर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागणार नाही आहे. चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह 15 जानेवारीला राशी परिवर्तन करतोय आणि तो पंचमाकडनं षष्ठामध्ये जातो आहे. चतुर्थेश पंचमात आहे 15 तारखेपर्यंत. वास्तू घ्यायला सुवर्ण संधी आहे, वाहन घ्यायला योग आहे, जमीन घेण्यासाठी उत्तम आहे, पाळीव प्राणी घेण्यासाठी उत्तम आहे. फक्त तुमच्या 15 तारखेनंतर या सगळ्या विषयांना तुम्ही आळ मारा किंवा तुम्ही थांबा. हे विशेष सांगतोय तुम्हाला. 15 तारखेच्या नंतर गाडी वाहन जपून चालवा. त्याच्याकडनं त्रास होऊ शकतो, पडण्या झडण्याचे लागण्याचे योग येऊ शकतात आणि हेच जर टाळायचं असेल तर नजरहाटी दुर्घटना घटी हे जे म्हणतो ना, हे स्वतःच्या बाबतीत अस्तित्वाला येऊ शकतं. गाडी हळू चालवा, वाहन सावकाश चालवा आणि जी काही प्रॉपर्टी घेतोय ती चांगल्या वकिलाला दाखवा आणि मग आपण घ्या. पंचमस्थान हे संततीचं सौख्य दाखवणारं स्थान आहे, विद्या अभ्यासाचं स्थान आहे. या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह एकादश स्थानामध्ये म्हणजेच लाभस्थानामध्ये गेलेला आहे. शिक्षणाचा उपयोग होणार आहे. पूर्वी परीक्षा दिलेली आहे, निकाल चांगला लागणार आहे. याच बरोबर आपण ज्या काही कामांना आपण हातामध्ये घेतोय ते बुद्धीच्या जोरावरती आपण बाजूला करतोय. इष्टदेवतेच्या मंत्राचा, कृपेचा लाभ तुम्हाला याच महिन्यात अनुभवायला मिळतोय. संततीसाठी जे जातक प्रयत्न करताय, डॉक्टरांकडे जाताय, धार्मिक उपाय करताय, त्याला यश येत नव्हतं, त्याला यश प्राप्त होण्याचा योग आहे. अचानक लॉटरीचं तिकीट, अचानक तुमच्यासाठी शेअर मार्केटमध्ये लाभ, विमा कंपनीमध्ये लाभ, फिरायला जाण्याचा योग, या सगळ्या दृष्टींनी हा महिना अत्यंत परिपूर्ण होऊन आलेला आहे. षष्ठ स्थानामध्ये शुक्र, रवी, मंगळ, बुध हे 12 तारखेनंतर येण्याला सुरुवात होईल आणि वास्तव्य करतील. या स्वतः स्थानाचा स्वामी शनी ग्रह षष्ठातनं म्हणजे षष्ठाचा तो मालक आहे. प्रवास करत करत तो अष्टमाकडे गेलेला आहे, अष्टमात वास्तव्य करतोय आणि तो विपरीत राजयोगामध्ये आहे. त्यामुळे स्वतः किती दमलात, भागलात तरी तुम्ही काम करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. काम तुमचं अत्यंत क्लिष्ट पद्धतीने करताय. स्वतःला त्रास झाला तरी दमत नाहीये, थांबत नाहीये, पुढेच जाताय. आनंदाची गोष्ट आहे. सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं, भागीदारीचं स्थान म्हटलंय. सप्तमेश अष्टमात आहे. त्यामुळे आपल्या पती पत्नींमध्ये वाद, गैरसमज, टोकाची भूमिका
याचबरोबर विवाह निश्चित करताना काळजी घ्यावी लागणार आहे. आपली फसवणूक तर होत नाहीये ना, आपल्याला खोटं आश्वासन तर दिलं जात नाहीये ना, नोकरीला बरोबर आहे का, काही व्याधी पीडा झालेली आहे का, हे अगदी तुम्हाला बोलावं लागणार आहे. तोंडावरती राग आला तरी चालेल, परंतु आयुष्याचा निर्णय, भागीदारीसाठी थांबा. स्वतःचा जर असेल तर एकला चलो रे फक्त काम करा, दुसऱ्याच्या भरोशावर करू नका. अष्टम स्थानामध्ये मीन राशी आहे. स्वामी गुरु ग्रह लाभात आहे. अचानक धनप्राप्ती, पूर्वीचे जमीन जागेचे व्यापार व्यवसाय उद्योग धंदे जे काही केलेले असतील त्याच्यात जर अधोगती आली असेल आणि एकटे तुम्ही असाल तर त्यामध्ये उत्कर्ष मिळू शकतो. जमीन जागेचा निकाल असेल तर तो तुमच्या बाजूने लागू शकतो. कोणी एखाद्याने चुकीची केस आपल्यावरती टाकली असेल तर ती निर्दोष मुक्त होण्याचा योग येतो. भाग्यस्थानामध्ये मेष राशी आहे. स्वामी मंगळ ग्रह हा 15 जानेवारीला राशी परिवर्तन करून पंचमातन तो षष्ठ स्थानाकडे येतो आहे. मग भाग्येश पंचमात आहे तोपर्यंत तो कामाच्या निमित्तानं प्रवास देणार आहे, तीर्थाटन देणार आहे, कामाच्या निमित्तानं परदेशात जायची संधी देणार आहे, शिक्षणामध्ये राहिलेले शिक्षण तो पूर्ण करायला लावणार आहे, अर्धवट शिक्षणाला चालना गती देणार आहे आणि षष्ठात येईल तत्क्षणात 15 तारखेनंतर जॉब बदल देणार आहे, नोकरीत बदल देणार आहे, मनासारखी नोकरी प्राप्त करून देणार आहे. दशमस्थान येथे वृषभ राशी आहे. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 12 जानेवारीला राशी परिवर्तन करून मकर राशीमध्ये येतोय. कर्मस्थानाचा अधिपती पंचमात आहे. कर्म करायला लावणार आहे, अभ्यासात गती वाढवायला लावणार आहे. त्याच बरोबर संततीचं राहिलेलं काम तो परिपूर्णत्वाकडे नेणार आहे. त्याचबरोबर इष्टदेवतेच्या मंत्राचा जपाचा संकल्प केलेला आहे तो पूर्ण करायला लावणार आहे. म्हणजे अगदी या महिन्यामध्ये आनंदाचे क्षण, अगदी आनंदी, आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे, या पद्धतीनं मनाच्या शांती बरोबर कर्माची शांती सुद्धा तुम्हाला इथे मिळताना दिसते. एकादश स्थानाला लाभस्थान म्हटलेलं आहे. 17 जानेवारीला राशी परिवर्तन करून बुध ग्रह हा धनु राशीतनं मकर राशीमध्ये जातो आहे. लाभ आहे, लाभांचा स्वीकार आपल्याला करता आला पाहिजे, एवढं लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. व्ययस्थानाला मोक्ष स्थान म्हटलं. या महिन्यात शक्यतो खर्च अति प्रमाणात होणार नाही, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख आणि 7 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 18 तारीख, 19 तारीख, 20 तारीख, 21 तारीख आणि 22 तारीख आहे. सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 4 आहे, शुभ रंग जांभळा आहे. आपल्यासाठी एक मंत्र देतो, त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल, शुभत्व वाढेल. मंत्र आहे ओम धूम्रकेतवे नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तत्पर्यंत सर्व प्रेक्षक